ऋता आव्हाड मॅडमनी काय कॉन्टेक्स्ट मध्ये सांगितलं ह्या तुम्हाला माहित नाहीये, कारण तुम्ही तिथे नव्हतं. कारण देताना आपण पॉझिटिव्ह पॉइंट पण सांगतात आणि निगेटिव्ह पॉइंट पण सांगतात, पण तुम्ही त्यांची एक लाईन पकडून कुठल्याच वेगळ्याच दिशात जात आहे. तर मला परांजपे सर विचारायचं आहे की किती FIR तुम्हाला आव्हाड साहब आणि ऋता आव्हाड वर करायचं आहे. मध्ये जे आता एवढी लहान मुलींचा रेप झाला होता, मग त्याच्यावर तुम्ही का FIR ची मागणी नाही गेली? नितेश राणे सारखे लोक असा बोलत आहे की मस्जिद मध्ये घुसून मुसलमान लोकांना मारू, मग त्याच्यासाठी तुम्ही काय FIR ची मागणी नहीं केलो? जिस तरह से APJ अब्दुल कलाम साहब बोले, मुझे इसी तरीके से ओसामा बिन लादेन एक टेररिस्ट बना, लेकिन क्यों बना? पैदा इसी को नहीं बना, तो समाज ने बनाया, वो छीड़ के बनाए, लेकिन आखिर में क्या हुआ? वो बुरी हुआ. मॅडम, तुमच्या फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये ऋता आव्हाड यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी देशद्रोहाचा गुन्हा ऋता आव्हाड यांच्यावर करण्यासाठी मागणी केलेली आहे, काय सांगा? MSP केअर फाउंडेशन आमच्या आहे आणि प्रोग्रामचे ऑर्गनायझर पण आम्ही होते. ऋता आव्हाड मॅडमनी काय कॉन्टेक्स्ट मध्ये सांगितलं ह्या तुम्हाला माहित नाहीये, कारण तुम्ही तिथे नव्हतं. त्यांना उदाहरण द्यायचं होतं, तर उदाहरण देताना आपण पॉझिटिव्ह पॉइंट पण सांगतात आणि निगेटिव्ह पॉइंट पण सांगतात. स्पीचच्या पूर्ण कॉन्टेक्स्टच वेगळं होता, पण तुम्ही त्यांची एक लाईन पकडून कुठल्याच वेगळ्याच दिशात जात आहे. तर मला परांजपे सर विचारायचं आहे की किती FIR तुम्हाला आव्हाड साहब आणि ऋता आव्हाड वर करायचं आहे? महाराष्ट्रात आणि देशात खूप मोठे मोठे क्रिमिनल्स आपल्याला दररोज बघायला भेटतंय, व त्याच्यावर तुमचं लक्ष आहे की नाही आहे? मुलींवर एवढे अत्याचार होत आहे, रेप, आता जे महाराष्ट्रामध्ये जे आता एवढी लहान मुलींचा रेप झाला होता, मग त्याच्यावर तुम्ही का FIR ची मागणी नाही गेली? तुमच्या पक्षाचे लोक नितेश राणे सारखे लोक असा बोलत आहे की मस्जिद मध्ये घुसून मुसलमान लोकांना मारू, मग त्याच्यासाठी तुम्ही काय FIR ची मागणी नाही केलं? प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वर एवढी चुकीची गोष्टी बोलली गेली, मग त्याच्यासाठी तुम्ही काय FIR ची मागणी नाही केलं? तर मला असं वाटतंय, मी काय एवढी मोठी नाहीये, खूप लहान आहे, तर माझा असं सुझाव आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टीवर पण लक्ष द्यावं लागेल आणि या सगळ्या गोष्टीवर पण FIR ची मागणी जरा केली पाहिजे.